राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता समोर आली आहे। कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे। उद्या अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून यादी जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, तरी व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। भारतावर 10,000 किमी लांबीचा ढगाचा पट्टा, दक्षिण कोरियापर्यंत विस्तार, मान्सून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता। पुणे घाटमाथ्याला आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट। नाशिक, मुंबई, पालघाटला पावसाने झोडपले। गोदावरी पूर दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आले पाणी। धरणात 23 दिवसात 15.5 TMC आवक, जिल्ह्यात 54% पाणीसाठा, जुलै महिन्यात दिलासा। अहिल्यानगर तालुक्यामध्ये दुधाला 70 रुपये भाव देण्याची मागणी। भारतावर 10,000 किमी लांबीच्या ढगांचा पट्टा, दक्षिण कोरियापर्यंत विस्तार, मान्सून जोरदार सक्रिय होण्याची शक्यता, दरडी कोसळण्याचा इशारा। गंगा नदी 32.4 फुटांवर, उद्यापर्यंत येलो अलर्ट। कोल्हापूर जिल्ह्यातील 29 बंधारे पाण्याखाली। 10 एकरातील भात नाचणीचे तरवे उद्ध्वस्त, मेघोलीतील वन विभागाची कारवाई। 3 मेंढपाल कुटुंबाचा संसार उघड्यावर। जिल्ह्यातील 53,736 कर्ज खात्यांची नोंदणी, कर्जमाफी 569 कोटींचे कर्जपात्र। DCC सह 11 बँकेचा समावेश। गंगापूर धरण भरले, टप्प्याटप्प्याने 13,932 क्युसेकपर्यंत विसर्ग। आता दूध भेसळ केल्यास 10 लाखांचा दंड आकारण्यात येणार, केंद्र सरकारची नवी नियमावली जाहीर करण्यात आली। अहिल्यानगर तालुक्यात खरीपांच्या 80% पेरण्या, मुगाच्या क्षेत्रात मोठी घट, सोयाबीनची लागवड वाढली। रिमझिम पावसाने पिकांना नवसंजीवनी। सततचा पाऊस, 77% खरीप पेरण्या, भात, सोयाबीन, भुईमुग पिके जोमात, पाझर तलाव भरले, पाण्याचा प्रश्न निकाली। म्हणे जुने वीज मीटर स्लो, स्मार्ट महावितरणाचा अजब दावा, वाढलेल्या बिलांमुळे नागरिक संतप्त। दक्षिण सोलापुरात तुरळक पावसावरच पेरणी, अनेकावर दुबार पेरणीची वेळ, बळीराजावर अद्यापही संकट। सुखापुरी महसूल मंडळात दमदार पावसाची प्रतीक्षा, पिकांची वाढ जोमात, मात्र पाण्याअभावी शेतकऱ्यांची धाकधूक वाढली। वारणा पाण्यालोट क्षेत्रात पावसाची धुमशान, धरणामध्ये 15.91 TMC पाण्याची भर। बियाणे घ्याल तरच मिळणार खत, आटपाडीत मनमानी, कृषी सहाय्यकांसमोर प्रकार, शेतकऱ्यांच्या तक्रारीला मिळणार दुजोरा। कमी पावसाचा परिणाम, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 9 धरणेच भरली आहे, पाणी साठा 68%वर। यावर्षी अनेक भागात समाधानकारक पाऊस नाही। कर्जमुक्त पात्र शेतकऱ्यांची यादी लवकरच होणार प्रसिद्ध, जिल्हा उपनिबंधक राजकुलकर्णी। एग्रीस्टक ID नोंदणी तत्काळ करा। वीज बिल थकबाकीतील कोणत्या ग्राहकांना लाभ, राज्य शासनाने केली घोषणा, वीज सेवेतील अडथळे संपणार। 56,000 हेक्टरवरील धान, मका, तूर, तीळ पिकांची लागवड पूर्ण। गेल्या वर्षी मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ, 37,228 हेक्टर क्षेत्राला संरक्षण। पीक विम्यासाठी 32,000 शेतकऱ्यांचे 75,837 अर्ज। पेरलेले नाही उगवले, खतही बोगस निघाले, शेतकऱ्यांनो इथे वेळीच करा तक्रार। चंद्रपूर जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना पीक विमा काढण्याचा मार्ग मोकळा, शासनाचा दिलासा। खरीप 2026 पीक विमा योजनेसाठी 21 जुलैपर्यंत नोंदणीची संधी। पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 21 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे। सोयाबीन उगवलेच नाही, 17 शेतकऱ्यांची फसवणूक, बियाणे कंपनीसह पुरवठादारावरही गुन्हा दाखल करण्यात आला। 22,000 घरकुल लाभार्थ्यांना 80,000 ब्रॉस वाढू मोफत। मोहाडी तालुक्यात खरीप हंगामाअंतर्गत 32.66% क्षेत्रावर पेरणी पूर्ण, धान पिकाचे क्षेत्र आघाडीवर, अनुकूल पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह। RTE प्रवेश प्रक्रियेत चक्क गोंधळ, निवड यादीतील विद्यार्थ्यांची दुबळ नावे, मुख्यमंत्री शालेय शिक्षण मंत्र्यांकडे थेट तक्रार, कारवाईकडे लागले लक्ष। 5 वर्षांमध्ये 13 पटीने घटला मुगाचा पेरा। गंगाखेड तालुक्यातील 25 गावांमध्ये पोखरा,
योजनेतून 125 हेक्टरवरील फळबाग लागवड. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी फळबाग लागवडीसाठी पुढाकार घ्यावा आणि शासनाच्या विविध योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा.